Hello, good evening everyone. Good evening. चला फटाफट जॉईन व्हायचं आहे. आपल्या इतर फ्रेंड्सला मेसेज द्यायचा आहे. लेक्चर स्टार्ट झालेला आहे. येस. गुड इव्हिनिंग. चला फटाफट जॉईन व्हायचंय. लेफ्ट कोणी व्हायचं नाही. गुड इव्हिनिंग. ओके. बाकीचे विद्यार्थी जॉईन होत आहेत तोपर्यंत मला सांगायचं आहे, कालचा होमवर्क केला का तुम्ही? काल आपण छेदाधिक आणि अंशाधिक अपूर्णांक लास्ट लेक्चर व्हॉट वी लर्न, काय आपण शिकलो लास्ट लेक्चर मध्ये आठवतंय? बघा, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर अँड मिक्स्ड फ्रॅक्शन बघितले ना. मग त्याचा जो होमवर्क होता, उरलेले प्रश्न सोडवायला सांगितले होते, सोडवले? येस. शुभ संध्याकाळ. फटाफट सर्वांनी मला सांगायचं आहे. काव्याने सोडवले, सर्वेश व्हेरी गुड बाळांनो. बाकीचे सांगणार आहात? सोडवलंय, सॉल्व केले? लास्ट लेक्चर मध्ये जे काही पाहिलं ते सॉल्व केलं. मिक्स फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, प्रॉपर फ्रॅक्शन, छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक, हो की नाही? ओके. होप्स सर्वांनी सोडवले असेल. गणित पाहिली असतील. फार अवघड नव्हते, अतिशय सोपी गणित होती आणि सोपा कॉन्टेंट आहे. ओके, व्हेरी गुड. सो असाच एक सोपा कॉन्टेंट आज आपण बघणार आहोत किंवा घटक चॅप्टर बघणार आहोत. याचं नाव आहे, एकच मिनिट, याचं नाव असणार आहे मापन व महत्व मापन, मेजरमेंट अँड मेन्सुरेशन. तत्पूर्वी आता लेक्चर आपलं स्टार्ट झालेलं आहे. तत्पूर्वी मला पटकन सांगायचं सर्वांना, टॉपिकचा नेम व्यवस्थित दिसत आहे आणि माझा आवाज क्लिअर येत आहे का? आवाज आणि स्क्रीन बोथ आर ओके? यस ऑर नो? बाळा, तू फोर्थ स्टँडर्डच्या ग्रुपला जॉईन नाही आहे का? जे विद्यार्थी इरा अकॅडमीच्या ग्रुपला जॉईन आहेत त्या विद्यार्थ्यांना दिसणार. ऑल क्लिअर आहे. ओके. सो बाळांनो, आजचा आपला टॉपिक असणार आहे दॅट इज मेजरमेंट अँड मेन्सुरेशन, मीन्स मापन अँड महत्व मापन. मग नेमकं याच्यामध्ये असतं काय? बघा बाळांनो, मला एक सांगा रे, तुम्ही साखर आणण्यासाठी शॉपमध्ये गेला, ओके, मम्मीने सांगितलं का जरी आवडलं नाही तरी जावंच लागतं ना, नाहीतर माहिती फटके बसतात. मग आपण गेलो, साखर आणायला सांगितले. मग आता तुम्ही तिथे जाऊन त्या शॉपकीपरला किंवा दुकानदाराला म्हणणार ना की मला साखर द्या. मग तो विचारेल किती हवी आहे. मग तुम्ही काहीतरी एकक वापरताल किंवा एखादं युनिट वापरताल साखरेच्या समोर, की मला 2 लिटर साखर द्या किंवा 5 लिटर साखर द्या, हो ना? असंच काहीतरी बोलतो ना तुम्ही. 2 लिटर साखर किंवा नाही, मला मम्मी सांगितले की 5 लिटर साखर घेऊन या, तर मला कसं ते झेपणार आहे का? सांगा. असंच बोलणार ना आपण? वायकर असं नाही बोलायचं, पटकन सांगायचं, पटकन. असं बोलतो ना मला लिटर मध्ये साखर द्या, नाही ना. आपल्याला काय बोलायला हवं तिथे, की मला पावशेर साखर द्या, अर्धा किलो द्या किंवा 4 किलो, 5 किलो, एव्हर जे काही असेल तर. मग इथे आपण काय वापरणार? किलोग्रॅम. काय वापरतो? किलोग्रॅम. मग हे जे आपलं दैनंदिन जीवनातलं म्हणजे डे टू डे लाईफ मधल्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींमध्ये त्याची खरेदी असेल किंवा विक्री असेल, त्याचं मोजणी असेल, ह्या सर्व गोष्टी जर करायच्या असतील तर आपल्याला मापन आणि त्याचं मेन्सुरेशन, ह्या सर्व गोष्टी आपल्याला गरजेचे आहेत. आणि याच गोष्टी आज आपण बघणार आहोत. नक्की कशाला काय म्हटलं जातं. पण ह्या गोष्टी फार अवघड आहेत का? अतिशय सोप्या आहेत. का मॅडम सोप्या आहेत? कारण ह्या आपल्या जीवनातल्या दररोज घडणाऱ्या गोष्टी आहेत, ज्यांच्यामध्ये यांचा उल्लेख आपण रोज हमखास करत असतो.
मग फक्त इथं विषय काय असतो, काही गोष्टी आपल्याला ज्या गणितीय प्रक्रियेत मांडता येत नाही, ऍक्च्युअल लाईफ मध्ये त्या छान गोष्टी जमतात. छान, तुम्हाला 100 रुपयाची नोट दिली आणि मी म्हंटल 50 रुपयाची बिस्किट आणा आणि 10 रुपयाची चॉकलेट्स आणा, तर तुम्हाला माहितीये की रिटर्न तुम्हाला 40 रुपये घ्यायचे, परंतु हेच गणित सॉल्व्ह करायला दिलं तुम्हाला तर थोडस तुम्ही गणितीय प्रोसेस मध्ये अडकता आणि गणिताच्या भीतीमुळे आपल्याला थोडस हार्ड जातं. दॅट्स इट. मग आपल्याला काय करायचंय, आपण आपल्यावरती विश्वास ठेवायच्या गोष्टी आपल्याला जमतात, फक्त नीट लक्ष द्यायचं. क्लिअर होतं की नाही? सगळ्यांना जमतं. 1000, 500, अगदी तुम्ही 50,000 पर्यंत गोष्टी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने जमतात ऍक्च्युअल मनी मध्ये, पैशांमध्ये. मग गणितामध्ये आल्यावर काय प्रॉब्लेम असतो? ओके, सो आता ह्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत. क्लिअर? आता बघा बाळांनो, या टॉपिक मध्ये नेमकं काय आहे, नेमकं कशाचं स्टडी करायचं आहे, तर लांबी, वस्तुमान, धारकता आणि एककांचे परस्पर रूपांतर. म्हणजे नेमकं काय पाहायचंय बघा, इंग्लिश मीडियम. लेंथ, लेंथ म्हणजे लांबी किंवा एखाद्या गोष्टीचं अंतर, जे की किलोमीटर, मीटर, याच्यामध्ये फार फार तर सेंटीमीटर किंवा मिलीमीटर मध्ये आपण बघतो. त्याच्यानंतर मास, मास म्हणजे काय, थोडक्यात वेट म्हणू शकतो आपण. वस्तुमान मग किलो मध्ये आहे, पावशर मध्ये आहे, टनामध्ये आहे, या गोष्टी इथं बघणार आहोत. अँड दॅट इज अँड कपॅसिटी युनिट्स, यांचे सगळे आपण काय बघणार आहोत. कपॅसिटी म्हणजे सपोज आता द्रव पदार्थांचं आपण बघणार आहोत याच्यामध्ये, आणि अगेन यांच्या युनिट्स मध्ये किंवा एककांमध्ये कंपॅरिझन. जर फारच छोटं असेल तर त्याला आपण पावशर मध्ये साखर घेऊ शकतो, आणि आपल्याला एक पोतं घ्यायचं असेल तर ते पावशर मध्ये असेल का रे? किती साधा प्रश्न आहे. जर तुम्हाला छोटी अगदी थोडीशी घ्यायची आहे, मग ते तुम्ही पावशर मध्ये घेता, म्हणजे दॅट मीन्स ग्रॅम मध्ये घेता, 250 ग्रॅम्स, राईट. परंतु तुम्हाला अख्खं एक पोतं किंवा एखादी बॅग भरून घ्यायचं आहे, सो याचं युनिट तर पावशर राहणार आहे का? नाही. ते कशात जाणार आहे? किलो मध्ये. मग या गोष्टींचं साधं कन्व्हर्जन बघायचं आहे. आता इथे बघा, सर्वप्रथम लक्षात ठेवायचं की परिमाण म्हणजे माप. परिमाण म्हणजे काय असतं? माप असतं. 10च्या पटीत वाढणाऱ्या परिमाणास, 10च्या म्हणजे 10च्या पटीमध्ये वाढणारं जे परिमाण असतं याला दशमान परिमाणी असं म्हणतात. कारण हे सगळं आपण बघणार आहोत, हे दशमान मध्ये बघणार आहोत. मग व्हॉट इज मीन बाय दशमान? 10च्या पटीमध्ये वाढणाऱ्या परिमाणास आपण काय म्हणतो? दशमान परिमाणे म्हणतो. इंग्लिश मध्ये बघा, मॅग्निट्यूड मीन्स मेजरमेंट, measures that increase in multiple of 10 are called as decimal measures. ओके, म्हणजे शून्याच्या घरामध्ये एखादी संख्या आहे, 10चं होणार 100, 100चं होणार 1000, शून्य वाढला उजव्या साईडला, डाव्या साईडला ते पॉइंट मध्ये येणार, मग डाव्या बाजूला पॉइंट वाचतील किंवा उजव्या बाजूला पॉइंट वाढतील. परंतु पॉइंट वाढला याचा अर्थ त्याची काय झाली? मल्टिप्लाय बाय 10 झालं किंवा 10ची पट झाली. ओके, आता बघा याच्यामध्ये काय आहे, कोणत्या गोष्टी शिकणार आहोत? दिसणार आहे सर्वांना व्यवस्थित टेबल? तर बघा, लांबी, लांबी, लांबीला इंग्लिश मध्ये लेंथ किंवा आपल्याला ऍक्च्युअल मध्ये तिथं डिस्टन्स मोजायचं असेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या सिटी मध्ये राहत असाल, त्या ठिकाणापासून म्हणजे तुमच्या होम पासून आणि ते तुमच्या स्कूल पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे ते मोजायचं आहे, ते लिटर मध्ये असणार आहे का? असू शकतं का? नाही. ते किलोग्राम मध्ये असू शकतं का? नाही. मग आपल्याला त्याचं मोजमाप केलेलं आहे, त्याचं युनिट आहे. मग ते युनिट कशामध्ये असणार आहे? तर बघा, लेंथ याला डिस्टन्स म्हटलं जातं, लांबी किंवा अंतर. मग ते डिस्टन्स असेल घरापासून शाळेपर्यंत, ते आयदर किलोमीटर मध्ये असेल. एखादा विद्यार्थी फारच लांब आहे, तो 4 किलोमीटर राहील. एखादा फारच जवळ आहे, 100 मीटरच्या अंतरावर, घरासमोरच माझं घर आहे मॅडम, मग तो मीटर मध्ये येईल. आता इथं आलेला सेंटीमीटरचा भाग. आता कोणाचं घर सेंटीमीटर मध्ये नाहीये, आपल्या वही असतात, वह्यामधले लिहिलेले अक्षर असतात, ते म्हणूया त्यांच्यामधला गॅप सेंटीमीटर मध्ये असू शकतो, किंवा वही आहे 15 सेंटीमीटरची आहे,
20 सेंटीमीटर जे आहे. छोट्या छोट्या वस्तूंचं मापन जेव्हा अंतर मोजतो ते सेंटीमीटर मध्ये, आणि अगदीच आपली जी रुलर स्केल असते की नाही, त्या स्केल मध्ये बघा 1 सेंटीमीटरच्या दरम्यान छोटे छोटे भाग केलेले जातात, म्हणजेच काय असतात ते मिलीमीटर असतात. म्हणजे अगदी 1 सेंटीमीटरचा पण छोटा भाग असू शकतो, मग तो असतो मिलीमीटर. आणि हे सर्व युनिट किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर अँड मिलीमीटर या सर्वांचा वापर कशासाठी होतो? अंतर किंवा लांबी, लेंथ किंवा डिस्टन्स मोजण्यासाठी. क्लिअर? पुढे येऊया. पुढचा पार्ट आहे वस्तुमान. वस्तुमानला आपण वजन, मास किंवा वेट असं म्हणतो. मग याच्यामध्ये काय असणार आहे? आयदर तुम्ही किलोग्राम मध्ये मोजता, ग्रॅम मध्ये किंवा मिलीग्रॅम मध्ये. ठीक आहे, हा एक पद्धत आहे वेट मोजण्याची, वजन मोजण्याची. युनिट्स आहेत ते. पुढे आहे आकारमान व धारकता. युज्युअली, नॉर्मली आपण द्रव्य पदार्थ मोजण्यासाठी, व्हॉल्यूम अँड कपॅसिटी बघण्यासाठी, मेजरिंग किंवा आपल्या लिक्विड फॉर्म मधले जे गोष्टी असतात ते मोस्टली बघण्यासाठी आपण या एककांचा वापर करतो, दॅट इज लिटर अँड मिलीलीटर. ml किंवा लिटर यांचा आपण काय करतो? नॉर्मली वापर करतो. मला पटकन सांगायचं, हा चार्ट समजला तुम्हाला? हा चार्ट समजला का? मी काय सांगते, इंग्लिश मराठी दोन्ही मिक्स. फ्लुएंट इंग्लिश नाही मला बोलता येत, मला बोलता येते, परंतु मी इथं बोलू शकत नाही. आपल्याकडे दोन्ही माध्यम आहेत, हो की नाही, इंग्लिश मराठी. एवढंच ओके आहे. फार फ्लुएन्सी बोलून आपल्याला कुठं जायचंय का? आपण लगेच अमेरिकेत चाललोय का? हो की नाही? असं काही नाही, आपलं मॅथ्स आहे ना, इंग्लिश लँग्वेज नाहीच आहे. ओके, ठीक. एवढ्या गोष्टी जरी आल्या ना बाळांनो, तुम्हाला सगळं जमतं. फक्त स्टार्ट कुठेतरी व्हायला हवी की नाही. एवढं आलं तरी आपण स्ट्रॉंग बनतो की आम्हाला येतंय याच्यातलं काहीतरी. येस, पुढे येऊयात. बघा आता दशमान मापन पद्धतीचे नियम. आता हे सगळं आपण बघणार आहोत तर 10च्या पाड्यामध्ये किंवा 10च्या पटीमध्ये बघणार आहे. 10च्या पाडा म्हणजे 10, 20, 30 असं नाही, मल्टिपल 1/10च्या पटीमध्ये. मग आता बघा, वरील सर्व एकके दशमान मापन पद्धतीमध्ये आहेत. ऑल द अबाव युनिट्स बिलॉंग्स टू द डेसिमल मेजरमेंट सिस्टीम. पुढे अंतर, वजन व धारकता यांच्यासाठी अनुक्रमे मीटर, ग्रॅम, लिटर ही मूळ एकके आहेत. मीटर, ग्रॅम अँड लिटर आर द बेसिक युनिट्स फॉर डिस्टन्स, वेट अँड कपॅसिटी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे त्यांच्यासाठी अनुक्रमाने म्हणजे काय? अंतर सांगितलं तर ते मीटर मध्येच मोजलं जाणार, वजन सांगितलं तर ते ग्रॅम मध्ये, आणि धारकता म्हणजे लिक्विड फॉर्म असेल तर ते अगेन लिटर किंवा मिलीलीटर मध्ये असणार आहे. कोणी म्हणायचं नाही मला 1 मीटर तेल द्या. 1 मीटर तेल असतं का? नाही ना. किंवा पेट्रोल आणायला जातो आपण, हो की नाही, ते हसतील आधी आपल्याला. मारणार तर कोणच नाही, कोण नाही मारू शकत आपल्याला, हसतील. एक वेळ मारलेलं छान वाटतं आपल्याला, ते आपण म्हणू शकतो टेस्टने मारलंय. बोललो कोण चालतं का रे आपल्याला? नाही ना. त्यांच्यापासून तयार केलेली मोठी एकके त्यांच्या 10च्या पटीने वाढतात व लहान एकके 1/10च्या पटीने कमी होतात. कसं ते मी तुम्हाला चार्ट मध्ये सांगणार आहे, जस्ट ऐका. लार्जर युनिट्स डिराइव्ड फ्रॉम देम increase by 10 times each and smaller units increase 1/10 times. ओके, मोठा असेल तर 10च्या पटीत वाढेल, छोटा असेल तर 1/2च्या पटीमध्ये वाढेल. म्हणजेच काय असणार, जर 1/10 जर आपण केलं तर ते डेफिनेटली पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे. कसं येतं? पॉइंट मध्ये, दशांश पॉइंट किंवा डेसिमल पॉइंट मध्ये उत्तर येत असतं. ओके, बघा हा महत्वाचा आपल्या आजच्या टॉपिकचा महत्वाचा चार्ट आहे. गुड इव्हनिंग बाळांनो. आता इथं लक्ष द्या, ग्रीटिंग नंतर आता इथं लक्ष हवंय सगळ्यांचं. ठीक आहे, आता आपण काय बघणार आहोत एवढं लक्षात ठेवायचा. हा जो चार्ट आहे हो आपल्याला चार्ट जमणं अतिशय गरजेचं आहे, फार अवघड नसतं, परंतु लक्षात ठेवणं हा तुमचंच काम आहे. तर ह्या चार्ट मध्ये 7 घरं असतात, लक्षात ठेवा. 7 घरं असतात, कॉलम्स असतात.
त्यातले 3 असतात ते उजव्या साईडला असतात, 3 असतात ते डाव्या साईडला असतात. लक्षात ठेवायचं. 7 असतात घरं, त्या घरांपैकी मोजमापन असतं ते 7चं असतं. त्यातले 3 उजव्या साईडला असतात, 3 डाव्या साईडला असतात आणि मध्यभागी असणार. उजव्या साईडचा 3 आणि डाव्या साईडचा 3 दॅट इज 6 आणि मधला 1 म्हणजे 7 असतात. मग आता मॅडम तुम्ही असं का सांगताय? लक्षात राहण्यासाठी. बाळांनो, जे आपल्याला मीटर विचारलेलं आहे, लिटर विचारलेलं आहे किंवा किलोग्रॅम विचारले, जे काय असतं ते मूळ स्थानावरती असतं. म्हणजे बघा मध्यभागी. इथे मी कलर चेंज केला की नाही, हे मूळ युनिट असतं किंवा मूळ एकक. साखरेबद्दल जर बोलायचं असेल तर ते किलोग्रॅम मध्ये असेल. ओके. साखरेचं लहान रूप विचारलं तर उजव्या साईडला असेल. त्याच साखरेचं मोठं रूप विचारलं तर ते डाव्या साईडला असेल. हा एक प्रकार असतो. क्लिअर? आता आपण बघूया नक्की ही मोजमाप छोट्या छोट्या रूपात किंवा मोठ्या मोठ्या रूपात नक्की कशी असतात. फक्त आपण किलोग्रॅम शिकून चालेल का रे, किंवा पावशेर शिकून चालेल का? त्याच्यापेक्षा आणखी कमी प्रमाणामध्ये त्याची रूप असतात. म्हणजे 1/10 च्या हिशोबाने. ओके. आता बघा, इथं आहे मूळ एकक, बेसिक युनिट आहे. ओके. आणि आपण हे जे बघत आहोत हे ग्रॅम, लिटर आणि मीटर या संदर्भात बघत आहोत. तर आता बघा, आपण एखाद्या गोष्टीची लांबी किंवा एखाद्या गोष्टीचा आपण काय बघतोय, डिस्टन्स मेजर करतोय. काय मेजर करतोय? डिस्टन्स मेजर करतोय. मग आता इथं काय होणार आहे, तर सर्वात प्रथम डिस्टन्स आहे म्हणजे ते काय आहे, 5 किलोमीटर आहे. ओके. किलोच्या फॉर्म मध्ये बघितलं तर ते काय असणार, 5 असणार आहे. हेक्टो, किलो नंतर लहान कोण येतो, हेक्टो. मग इथं काय झालं, 50 झालं. त्याच्यानंतर डेका, 500 झालं. त्याच्यानंतर मूळ एकक, मूळ एकक कोणतं होतं, आपलं किलो होतं की नाही, हे झालं 5000 मीटर. आणि इथून पुढे जर सगळीकडे बघितलं तर 110 काय झाला, वाढत गेला, वाढत गेला. मग काय झालं, 5 किलोमीटर, 50 हेक्टो, 500 डेका, 5000 मीटर, 50,000 डेसी, 5 लाख, 50 लाख, असं पुढं वाढत गेलं. मग हे कसं वाढत गेलं, कोणामुळे गेलं, तर बघा, किलो, हेक्टो, डेका, जे कोणतं मूळ एकक आहे, डेसी, सेंटी आणि मिली. मग मला एक सांगा, याच्यामध्ये अंक, सपोज इथं 5 दिसतोय आकडा, काय आकडा दिसतोय, 5 दिसतोय. आणि इथला आकडा कोणता आहे बघा, 1 2 3 4 5 6. ओके. म्हणजे इथं 5 लाख. मग मला सांगा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये म्हणजे किलो आणि मिली, किलो आणि मिली, इंग्लिश मध्ये पण लिहिणार आहे, थांबा, मिली अँड केजी, या दोघांमध्ये कोण मोठं रे? आकडा तर मोठा मिलीचा दिसतोय. मग मोठं कोण आहे यांच्यामध्ये, कोण मोठं आहे, कोण ग्रेटर आहे किंवा लार्जेस्ट आहे या दोघांमध्ये, किलो की मिली, कोण मोठा असतो सांगा. नाही, प्रश्न नाही, तर आज प्रश्न नाहीयेत. दोघांमध्ये कोण मोठा आहे, मिली का किलो? कोण मोठे बघा, किलोचे इथं 5 अंक आहे, 5 असा एक डिजिट आहे, आणि मिलीच्या इथं तर मोठा डिजिट आहे. मग कोण मोठा आहे? काय मोठा आहे, केजी मोठे. का मोठा आहे, कारण का पानो हा जो केजी आहे की नाही, हा मोठा आहे. ही जी सिक्वेन्स आहे आपला मोठ्याकडून लहानाकडे, मिली म्हटलं तर ते स्मॉल युनिट आहे, अतिशय लहान एकक आहे. आणि केजी म्हटलं तर त्याच साखर घ्यायची. मिलीग्राम मध्ये कधी ऐकलं का आपण साखर घेतली मिलीग्राम मध्ये? आपण फार फार तर कुठं येऊयात, ग्रॅम मध्ये, इथपर्यंत 500 पर्यंत, म्हणजे अर्धा किलो वगैरे असं येऊ शकतो. म्हणजे हेक्टो मध्ये मी सांगत नाही, 500 ग्रॅम मध्ये सांगते. मग तिथपर्यंत येतो. अगदी आपण कधी मिलीग्रॅम मध्ये वगैरे घेतली आहे का साखर? नाही घेतली.
याचाच अर्थ मिलीग्रॅम मोठा का किलोग्रॅम मोठा, तर किलोग्रॅम. मग हा सिक्वेन्स आहे मोठ्यापासून लहानाकडे. मग सगळ्यात मोठा कोण? किलो, त्याच्यानंतर हेक्टो, त्याच्यानंतर लहान डेका, त्याच्यानंतर लहान आपलं जे बेसिक युनिट आहे ग्रॅम, म्हणजे इथं मीटर येईल, डेसी, सेंटी आणि मिली. हा एक चार्ट आहे, सगळ्यांनी बघून घ्यायचा आहे. तिघांचा पण मी चार्ट दिलेला आहे, इथं पटकन बघून घ्यायचा आहे. चालतं. केली ना? हो, ते चुकून झालं बाळांनो, चुकून झालं, समजून घ्यायचं. झालं का किलो? साईडला थांबते बाळांनो, साईडला म्हणजे मी इथेच आहे. चार्ट बघा. हे झालं अंतराचं. अंतराचं पुन्हा रिपीट करते. पहिले तो किलोमीटर, त्याच्यानंतर हेक्टोमीटर, त्याच्यानंतर डेकामीटर, मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर. आता जर वजनाचं झालेलं आहे, आता जर द्रव्य, आता सॉरी एखाद्या गोष्टीचं आपण वजन करत असेल तर 5 किलो, त्याच्यानंतर 50 हेक्टो, 500 डेका, त्याच्यानंतर 5000 ग्रॅम, असं ग्रॅम येईल, त्याच्यानंतर डेसी येईल, सेंटी येईल, मिली येईल. धारकता द्रव्य असेल तर किलो येईल, त्याच्यानंतर हेक्टो, डेका, त्याच्यानंतर लिटर, डेसी, सेंटी, मिलीलिटर. हा सगळा आहे मोठ्यापासून लहानाकडे असणारा चार्ट आहे, लहान रूप असणार आहे. नेहमी हे लक्षात ठेवायचं. आता इथे काय सांगितलेलं आहे रूल आपल्याला, दिसतोय का तुम्हाला? बघा इथे रूल आहे, किलो पासून पुढे उजवीकडे जाताना प्रत्येक घरात 1 शून्य वाढवावा. काय सांगितलंय? किलो पासून पुढे उजवीकडे जाताना प्रत्येक घरात 1 शून्य वाढवायचं. बघा सगळीकडे दिसतोय का 1 शून्य काय केलं आपण? वाढवलंय, कारण हे दशमान पद्धती आहे. 10च्या पटीमध्ये वाढतंय, हो की नाही? 10च्या पटीमध्ये वाढणार आहे. 10ची पट म्हणजे इंटू, बर का? म्हणजे 0 0 0 हे वाढत जाणार आहे. 10वीकडे जाताना 1 शून्य कमी करावा. सपोज आता इथे बघा, इथेच घेऊयात आपण. इथे 250 आहे. मग आता मी जर उजवीकडे गेलं तर त्याचे 2500 झालं, पण याच्या डाव्या साईडला आलं तर काय झालं? ते 25 झालं. हा फक्त बाळांनो चार्ट सांगते, असे काही गणित तुम्हाला येणार नाहीत. गणिताचा फॉर्म हा वेगळा असतो, गणिताचा फॉर्म हा वेगळा असतो. याच्यात तुम्हाला फक्त निळ्या अक्षरात दिले ना हेच समजून घ्यायचं, बाकी काही लक्षात घेऊ नका. सध्या घेऊयात पुढच्या चार्टचे. बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे? लांबींचं रूपांतर म्हणजे डिस्टन्स आहे, अंतर आहे, यांचं रूपांतर दिलेलं आहे. आणि इथं ऍज एक्झाम्पल म्हणून, इथं ऍज अ एक्झाम्पल म्हणून 1 किलोमीटरचे समान भाग किती केलेले आहेत? 4 समान भाग केलेले आहेत. दिसतोय हा सर्कल? या सर्कलचे किती समान भाग केलेले आहेत? 4 समान भाग केलेले आहेत. ओके, आता बघा पहिला भाग आहे एकच मिनिट, तुम्हीच मला सांगा एका भागामध्ये आपण किंमत काय घेतलेली आहे? एका भागाची किंमत काय? हा का सर्कल आहे, याचे मी समान 4 भाग केलेला आहे. त्यातल्या एका भागाची किंमत काय? एका भागाची किंमत काय? पटकन बोलायचं सर्वांनी. आणि सर्वेश, लास्ट वॉर्निंग आहे, मेसेज नाही थांबवला तर मी बाहेर काढेल, लगेच काढेल. डेमो सांगते, मला फोन जरी आला तर मी रिसिव्ह नाही करणार. कुणीही मला सांगायचं नाही ना, असे कमेंट प्लीज बंद करायचं. मी लेक्चर बंद करेल. मी तुमच्या कमेंट्स बघायला नाही इथे आली, मी टीचिंग करायला आलेली. मला अजिबात तुम्ही नाही लेक्चर जॉईन केलं तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम बंद करायची कमेंट, कुणीही मेसेज टाकायचे नाही. असे काय दाखवते? टिंब टिंब आहे का? मी प्रश्न काय विचारला, उत्तर तुम्ही काय देताय? अजिबात फालतू कुणीही कमेंट करायचंय. अननेसेसरी कमेंट नकोच आहेत मला. ज्यांना फार असं वाटत असेल काहीतरी बोलायचंच आहे, लेफ्ट व्हा, छानपैकी मित्रांसोबत चॅटिंग करू शकतात, ते महत्वाचं आहे. हे काय महत्वाचं आहे का? हे टीचिंग चाललंय, हे काय महत्वाचं असतं का? अजिबात. आपण कोणी देणार आहे एक्झाम? आपण देणार आहे का चौथीची? बंद करायचा. मी नाव घेऊन मी सर्वांना डिलीट करेल इथून.
हा, व्हेरी गुड. याचा अर्थ लक्षात. तर हा जो पार्ट आहे, या पार्टचे अख्खा 1 किलोमीटरचा आहे. 1 किलोमीटर म्हणजे माहितीये का किती? सपोज तुम्ही एक घरी राहता, घरापासून शाळेपर्यंतचं अंतर. एखाद्या गावातच स्कूल असेल तर एक सर्वसाधारण आपण म्हणू शकतो की घरापासून शाळेपर्यंतचं 1 किलोमीटर म्हणजे 1-2 पावलं नसतात. ते खूप मोठं डिस्टन्स असतं. ओके. मग त्याचे 4 भाग जर केले तर इक्वल केलेत ना, समप्रमाणामध्ये केलेत म्हणजे इक्वल्स असणार आहे. मग हा 250 आहे, हा 250, हा 250, हा 250. मग सगळेच एकत्र मी जर केले तर काय झाले? ते अख्खा 1 किलोमीटर झाला. असं आपल्याला विचारले जातात. 3.5 किलोमीटर किती? जरा पटकन उत्तर सांगा. 3.5 किलोमीटर म्हणजे किती? किलोमीटर म्हणजे किती? त्याच उत्तरात तुम्हाला प्रश्न हवे होते ना, सांगा. आता इथं बघा, इथं मी तुम्हाला दिलेलं आहे यांचे ऍडिशन म्हणजे 1 किलोमीटर. तर 3.5 किलोमीटर म्हणजे किती? पटकन सांगायचं आहे. 350 किलोमीटर ना. गुड गुड. 3.5 किलोमीटर मी विचारलेला आहे. आहे की नाही? निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी जसे मेसेज करतायत तसे चुकत आहे. सांगा मला, प्रश्न हवेत का तुम्हाला? कॉन्टेंटच माहित नाही, प्रश्नाचे उत्तर कसे देणार? पुस्तक आहे म्हणून का? सोबत बुक आहे म्हणून असं आहे का? तुमचं काही ठरलेलं आहे का? एक लक्षात ठेवा बाळांनो, जर तुम्हाला 1 किलोमीटर म्हणजेच 1000 किलोमीटर असतं. हे कसं ठरवलं? हे 250 अधिक हे 250 किती झाले? 500. 500 अधिक 250 750. 750 अधिक 250 म्हणजे किती मीटर झाले? 1000 मीटर झाले की नाही? 1000 मीटर झाले. क्लिअर? आता त्याच्यानंतर पुढे त्याला इथं किती विचारलं होतं? 3.5 किलोमीटर. ऍक्च्युली 3 म्हटलं. 3 किलोमीटर साठीच काय येणार आहे? 3000. काय आले? 3000. मग आता इथं 0.5 राहिलाय म्हणजे अर्धा भाग राहिलाय की नाही? एकाचा अर्धा भाग. मग हा अर्ध्या भागासाठी आपण 2 भाग घेतो. दॅट इज 500. मग किती झाले आपल्याकडे? बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे व्यवस्थित. 3500. काय झालं? 3500 मीटर. ठीक आहे. हे असतं कन्व्हर्जन. हा, गुड, व्हेरी गुड. येस. मी आता मग अशी सर्वेचं नाव घेतलेलं आहे. पुन्हा फक्त बाळा तू कमेंट करच एवढ्या मोठ्या. मला काही त्रास नाही, तुम्ही नाही लक्ष दिलं तरी मला काही त्रास नाही. पण माझे असे काही विद्यार्थी आहेत त्यांना जेन्युइन क्वेश्चन असतो, त्यांना विचारायचं असतो. तुमची एवढी मोठी कमेंट, मी पुढे टीचिंग करते, मी पाठीमागे बघेपर्यंत त्यांची कमेंट नाही मला दिसत. तुमची भली मोठीच कमेंट दिसत असते 1 मिनिट अख्खीच्या अख्खी. त्यांनी काय करायचं? आणि मग ते विद्यार्थी म्हणतात मॅडम तुम्ही सांगत नाही, तुम्ही माझी कमेंट वाचली नाही. समजणार कसं? तुम्ही अनवॉन्टेड अननेसेसरी कमेंट्स करू नका. ते बग्स आहेत माझ्यासाठी, गार्बेज आहे थोडक्यामध्ये. आता इथं बघा चार्टिंग दिलेलं आहे, सगळ्यांनी बघायचं आहे. आपण मीटर बद्दल बोलतो आहे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm. आपली स्केल असते बघा, रुलर स्केल असते की नाही? इथं 1 सेंटीमीटर आहे, 1 2 असे आकडे असतात. त्याच्या आधी बघा असे इथं असे तुम्हाला आकडे दिसणार आहेत. हे जे छोटे छोटे आकडे असतात की नाही, लाईन्स असतात, त्या mm मध्ये असतात. कशा असतात? mm मध्ये असतात. आणि इथं आलं 10व्या लाईनला की ते काय असतं? 1 सेंटीमीटर असतं. आपल्याकडे छोटी असते की नाही, फुटपट्टी आपण म्हणतो, एवढी असते फुटपट्टी, ती वाली. क्लिअर? पुढे आहे पाव किलोमीटर म्हणजे 250 मीटर. पाव किलोमीटर म्हणजे 250 किलोमीटर. आता मला पटकन प्रश्नाचं उत्तर द्यायचं. 1.25 किलोमीटर म्हणजे किती? 1.25 किलोमीटर इज इक्वल टू
किती मीटर? हा तुमचा प्रश्न आहे. 1.25 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1.25 किलोमीटर इज इक्वल टू किती? क्वार्टर, 1 अँड क्वार्टर. ओके, 1 प्लस क्वार्टर भाग म्हणजे किती मीटर? व्हेरी गुड काव्या, समर्थ, व्हेरी गुड. कैलास, उद्धव, स्वरा, उमर, काव्या, व्हेरी गुड बाळांनो. बघा तुम्हाला जमतं रे सगळं. आता 1.25 किलोमीटर म्हणजे काय? 1 आणि वरती पाव भाग किंवा 1 अँड क्वार्टर. ओके नाही, क्वार्टर. आता 1 साठी काय घेतो आपण? 1000 मीटर घेतो. 1.25 साठी काय घेतो? म्हणजे पाव भागासाठी 250 मीटर. मग यांची जर ऍडिशन केली तर 1250, 1250 मीटर. युनिट फार महत्वाचं आहे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर? येऊयात पुढच्या प्रश्नाकडे. आता प्रश्न घेऊयात. आपण प्रश्न घेऊयात. चार्ट फक्त बघायचं पटापटा तुम्ही, म्हणजे आपण क्वेश्चन घेऊयात. अर्धा किलोमीटर म्हणजे 500 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर, सॉरी, आता इथं काय आपल्याला दिलेलं आहे, तर मी जसे प्रश्न विचारले त्याचं कन्वर्जन आहे. 1.5 किलोमीटर म्हणजे किती? 1.5 किलोमीटर म्हणजे किती? आता 1.5 किलोमीटर म्हणजे काय? अख्खा एक असतो आणि अर्धा भाग असतो, त्याला 1.5 किलोमीटर म्हणतात. आणि 1.5 किलोमीटर असं म्हटलं, 1 साठी 1000 आलं, हाफ साठी 500 आलं, दोघांची ऍडिशन केली, वी गेट 1500 मीटर. हा एक भाग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं दिलेला आहे पाऊण किलोमीटर म्हणजे 750 मीटर. 1.25 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर अँड पाव भाग. 1 अँड क्वार्टर किलोमीटर इज इक्वल टू 1000 प्लस 250, जे आता मी तुम्हाला गणित दिलेलं होतं. ठीक आहे, बाकी काही वेगळं नाही. होप सो तुम्हाला समजलं असेल. आपण एक्झाम्पल बघायची का? सेम मीटर मध्ये आहे, अगदी किलोमीटर मध्ये सुद्धा असंच आहे. सॉरी, वस्तुमानामध्ये म्हणजे वजनामध्ये, ग्रॅम मध्ये सुद्धा असं आहे आणि लिटर मध्ये सुद्धा असं आहे. क्वेश्चन घ्यायचे. हा, मिलीमीटर. हा, एमएम म्हणजे मिलीमीटर. मिलीमीटर. आणि बरेच जणांचं म्हणणं आहे की मग मॅडम एमएल म्हणजे काय? तर ते मिलीलीटर असतं. ते दूध, पाणी, पेट्रोल वगैरे ह्या गोष्टी मोजतो की नाही, लिक्विड, सगळं लिक्विड असतं, द्रव, ते त्यात बघितलं जातं. तर माझ्या मते आपण येऊयात प्रश्नांकडे. हा, हे ग्रॅमचं आहे. फक्त बघून घ्या, तुम्ही रीड करा. आपण प्रश्न घेऊया, फक्त रीड करा. ग्रॅमचं पण सेमच आहे, बघून घ्या. फक्त बघून घ्यायचंय. सेम चार्ट आहेत, काही बदल नसतो बाळांनो दोघांमध्ये. ग्रॅम असेल तर बघा, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असणार आहेत. आणि ते ग्रॅमचं तेच डेसी, सेंटी, मिली याच्यामध्येच रूपांतर आहे. 1 ग्रॅम मध्ये 10 डेसीग्रॅम, 100 सेंटीग्रॅम, 1000 मिलीग्रॅम. जो आपण पहिला चार्ट बघितलाय तोच चार्ट इथे त्यांनी फक्त सेपरेटली रिपीट केलेला आहे. ऍडिशन म्हणजे बेरीज. ऍडिशन म्हणजे बेरीज. मेडिसिन घेतात का मिलीमीटर मध्ये? सॉरी, तुम्ही चुकीच्या जागेवर आला. क्लिअर? येऊयात पुढे. इथं फक्त एक वेगळा भाग आलेला आहे, तो पण तुम्हाला मी सांगते. इथं 1 क्विंटल म्हणजे 1 क्विंटल, याचा अर्थ असतो 100 किलो. याचा अर्थ असतो 100 किलो. 1 क्विंटल म्हणजे एक आपलं गव्हाचं किंवा बाजरी, गहू किंवा बाजरी मोस्टली आपण वापरतो, ज्वारी, वॉटेवर जे काय असेल ते. त्याचं जे ब्राऊन कलरचं पोतं असतं, ब्राऊन कलरचं बोलते बरं का, ते पोतं असतं. मग ते क्विंटल मध्ये बाळांनो मोजलं जातं की एक पोतं आलं की ते 100 किलो धान्य आलं आपल्याकडे. मग त्यालाच 1 क्विंटल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? क्विंटल असं म्हटलं जातं. येऊयात पुढे. हा आहे आता सेम आहे. पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम, अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम आणि पाऊण किलो म्हणजे 750 ग्रॅम.
इथं आहे लिटरचं, सेम 1000 मिलीलिटर, 1 लिटर, 250 मिलीलिटरला पाव लिटर म्हणतो, 1000 मिलीलिटरला 1 लिटर म्हणतो. ओके. पुन्हा अर्धा लिटर असेल त्याला 500 मिलीलिटर बोलतो, पाऊण लिटर असेल त्याला 750 मिलीलिटर बोलतो, आणि 1 लिटर असेल तर 1000 मिलीलिटर असतो. मग याच्यामध्ये मोठा कोण? लिटर काय असतो? मोठा असतो. ओके. ग्रेटर दॅनचं साईन समोर असतं लिटरच्या, आणि ml मिलीलिटर काय असतो? लहान असतो. ठीक आहे, येऊयात पुढे. हे सूत्र आहे, हे तुम्हाला मी पाठवेल, ते व्यवस्थित बघायचं. आणि आता प्रश्न घेऊया. बघा, पहिला प्रश्न आहे, 2.5 किलोग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? आता आजपासून मी एक छान असं मोहीम चालू करणार आहे. जे विद्यार्थी फार छान छान कमेंट करतात का नाही, नांदुरे, त्या कमेंटचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि डायरेक्टली तुमच्या पेरेंट्सकडे, तुमच्याकडे काही मोबाईल नसतोच ना, तुमच्या पेरेंट्सकडे असतो. आता तुम्हाला लेक्चर साठी फक्त दिला जातो ना, मग त्या कमेंट्स तुमच्या नावाच्या तुमच्या आई किंवा वडिलांना पाठवण्यात येते. आणि मग त्याच्यानंतर किती छान छान वाटतंय ते बघायचं, आणि नाही छान वाटलं तर मग मी फोन करते. चालेल ना? आजपासून मी तेच. 2.5 किलोग्रॅम म्हणजे किती ग्राम? फटाफट सांगायचं. येस, अगदी बरोबर आहे. आम्हाला येते बाळांनो, ते तुमच्यासाठी नाहीये ना, ते तुमच्यासाठी नाहीये, आमच्यासाठी आहे. या 2.5 किलोग्रॅम. बघा, 1 किलो म्हणजे किती असणार आहे? 1000 ग्रॅम. ओके, 1000 ग्रॅम. मग आपल्याकडे किती आहेत? 2.5. मग त्याचं काय झालं? हा बघा, 2 किलो साठी 2000 आणि 0.5 साठी 500, मग 2500 ग्रॅम. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि ज्याला फारच नाही समजलं तर त्यांच्यासाठी सांगते. जर 1 किलो साठी 1000 असेल, सॉरी, तर 2 किलो साठी किती झालं? 2000. 1 किलो साठी जर 1000 असेल तर अर्धा किलो साठी किती झाले? 500 ग्रॅम. हो की नाही? आता 2.5 किलो म्हणजे काय? 2 किलो अधिक 500 ग्रॅम. मग आपलं उत्तर काय आलं? 2500 ग्रॅम. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. आदिती नांदुरे, बाळा मी पाठवलं, लिहिले की बाळा? त्यांनी असं विचारले, 2.5 किलो म्हणजे किती ग्रॅम? 2.5 किलो साखर आणायची आहे. तुम्ही शॉप मध्ये गेलाय, मग तुम्हाला तिथं वेइंग मशीन असणार आहे. 2.5 kg आपल्याला काय पाहिजे आहे? शुगर हवी आहे. मग आपण काय करणार आहोत? तिथं बघणार ना किती ग्रॅम आहे. 250 ग्रॅम्स जर घेऊन आला तर मम्मी घरात घेईल, तुम्हाला असं वाटतंय तुम्हाला घरात घेईल मम्मी? म्हणेल मी स्कूल मध्ये पाठवते ना तुला. पावशेर का घेऊन आलाय? 250 ग्रॅम चालेल का? मग आपल्याला कळायला पाहिजे ना, 2.5 किलो म्हणजे 2.5 किलो असं जर म्हटलं तर आपल्याला 2500 ग्रॅमच आणलं पाहिजे. ठीक, ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न असा आहे, 28 मीटर 0.50 सेंटीमीटर, मराठीत आधी सांगते, 28.50 सेंटीमीटर लांबीच्या तारेचे 5 सेंटीमीटर
चा 1 याप्रमाणे तुकडे केले तर एकूण किती तुकडे होतील असा एक प्रश्न आलेला आहे. इफ अ वायर ऑफ लेंथ 8.50 centimeter is cut into pieces of 5 centimeter each, so how many total pieces will be made? आरोही नांदुरे. ओके, आरोही नांदुरे. ठीक आहे बाळा, माझ्यासोबत बोल बर का फोनवरती मी फोन केल्यानंतर. 8 मीटर आहे बाळांनो, 8 मीटर. इथे तुम्हाला दिसलं नाही ते इथे मी लिहिते 8.5 सेंटीमीटर. सॉरी, प्रश्न मी चुकवला लिहिताना. 8 मीटर, 8 मीटर अँड 50 सेंटीमीटर असा प्रश्न. प्रश्न का नीट दिसत नाहीये तुम्हाला? आता दिसतोय का? व्हेरी गुड, गुड. आता बघा बाळांनो, मला एक सांगा, आता इथं आहे मीटर आणि इथं आहे सेंटीमीटर. मग दोन्हीही एकक किंवा युनिट कशा आहेत? डिफरंट आहेत, हो की नाही? एक दिले मीटर मध्ये, एक दिले सेंटीमीटर. ही अख्खी वायर आहे. मग आपल्याला नक्की कळेल का रे की नक्की कशामध्ये आपण उत्तर सांगणार? मीटर मध्ये सांगायचं का सेंटीमीटर मध्ये सांगायचं? तर आपल्याला यांनी काय विचारलंय, एक तुकडा कितीचा आहे? 5 सेंटीमीटरचा आहे. मग आपल्याला इथं काय करावं लागेल? तुकडाच 5 सेंटीमीटरचा आहे आणि किती तुकडे मिळतील असं सांगितलंय. तर आपण काय करणार? ह्या 8 मीटरला काय करणार? सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करणार. 8 मीटर इज इक्वल टू किती सेंटीमीटर? 8 मीटर इज इक्वल टू किती सेंटीमीटर? जरा सांगा बरं. ऑलरेडी आपल्याकडे 50 सेंटीमीटर आहे. यांचं कन्वर्जन करायची गरज आहे का? तर अजिबात नाही. या 8 मीटरलाच आपण सेंटीमीटर मध्ये आणूयात. मग 8 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ते सांगा आधी मला. 8 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? व्हेरी गुड. 8000 आहे का? 8000 येईल का? किती येईल? 800. येस, काय आलं? 800 आलं, बरोबर. मग आता काय झालं आपल्याकडं? 800 सेंटीमीटर अधिक 50 सेंटीमीटर, हो की नाही? यांची ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळालं? 850 सेंटीमीटर ची एक काय आहे? तार आहे किंवा वायर आहे, हो की नाही? झालं का? मग आता याचे आपले तुकडे करायचे आहेत आणि एक तुकडा किती सेंटीमीटरचा आहे? 5 सेंटीमीटरचा आहे. मग असे किती तुकडे होतील असं विचारलेलं आहे. मग आपण काय करणार? देअरफोर आपण काय करणार आहोत? इथं 850 ला 5 ने भागूया. 5 एके 5, 8तून 5 गेले 3 आले, वरचे 5, 5 7 35, वरचा 0 खाली आला, 5 0 0. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 170 तुकडे हे आपल्याला मिळणार आहेत. किती? 170. आता इकडे आपल्याकडे होतं 8 मीटर आणि 50 सेंटीमीटर, म्हणजे 8.50 सेंटीमीटर होतं. मग आपण 50 सेंटीमीटर आहे तसे ठेवले. 8 मीटरच कन्वर्जन 800 सेंटीमीटर मध्ये केलं. 800 अधिक 50 आपल्याला 850 सेंटीमीटर भेटले. याचंच कन्वर्जन, यालाच आपण 5 ने भाग दिला. 5 ने भाग दिल्यानंतर 170 तुकडे आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे, घेऊयात पुढे.
ओके, बघा, एका मोटरसायकलचा वेग ताशी 60 किलोमीटर आहे, तर ती 2.5 तासामध्ये किती अंतर पार करेल? अ मोटरसायकल हॅज अ स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर, सो हाऊ मच डिस्टन्स विल इट कव्हर्स इन 2.5 आवर्स? प्रश्न बघा, इथे मी तुम्हाला फॉर्म्युला देऊ, सोडवा तुम्ही, मग मी फॉर्म्युला देते फटाफट. हा, कोणीतरी मला आता प्रश्न विचारला तर बाळा 800च घेतलं होतं, 8000 नव्हतं घेतलं आपण. येतोय ना? बघा, पहिली गोष्ट आपल्याला गिव्हन व्हॅल्यू मध्ये काय दिलेलं आहे ते लिहूया. गिव्हन म्हणजे दिलेलं, गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे? एका मोटरसायकलीचा वेग 60 किलोमीटर आहे, म्हणजे इथं आपल्याला काय दिलेलं आहे? वेग दिलेला आहे, त्यालाच आपण स्पीड म्हणूया. किती आहे स्पीड? 60 आहे. त्याच्यानंतर आणखी काय दिलेलं आहे? वेळ दिलेला आहे. काय दिलेला आहे? वेळ दिलेला आहे. वेळेला आपण काय म्हणतो? टाइम. टाइम काय आहे? 2.5, बरोबर. टाइम दिलेला आहे 2.5. मग आता आपल्याला विचारलंय काय? गिव्हन व्हॅल्यू काय आहे? की स्पीड आहे दॅट इज 60 किलोमीटर प्रति तास. वेळ किंवा टाइम आहे दॅट इज 2.5 आवर. ओके, हा आपल्याला दिलेला आहे गिव्हन व्हॅल्यू, आणि आपल्याला फाइंड आउट काय करायला लावलेलं आहे? तर तासात किती अंतर पार करेल किंवा त्यातलं डिस्टन्स विचारलेलं आहे. देअरफॉर आपल्याला काय विचारलंय? डिस्टन्स. डिस्टन्सला काय म्हणतात? अंतर. ओके नाही? अंतरसाठी एक फॉर्म्युला आहे, वेळ इंटू वेग, किंवा इथं लिहिते स्पीड इंटू टाइम. फटाफट गणित सोडवायचं आहे, मला सांगायचं आहे. फॉर्म्युला आहे वेळ इंटू वेग, फॉर्म्युला आहे स्पीड इंटू टाइम. मराठी इंग्लिश दोघांना दिलेला आहे. दोघांनी कॅल्क्युलेशन करायचं आणि मला सांगायचं याचा आन्सर काय. हा, ती स्मार्ट वे, ती साधी पद्धत आहे. 2.5 तासाचं रूपांतर. तुम्ही काय करणार? मॅडमनी सांगितलंय एका तासाला 7, ओके नाही? मग 2 तासाला किती झाले? 120. राहिले किती? अर्धा तास राहिला. अर्ध्या तासाला काय होणार? 60 ची निम्मत. 120 अधिक 30 म्हणजे काय झालं? 150. आलं उत्तर 150. आणि असं जरी केलं तरी बघा, वेळ किती आहे? 60, वेग किती आहे? 2.5. यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 150. त्याला 150 किलोमीटर. 150 किलोमीटर. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर. तोंडी सुद्धा केलं तरी जमणार आहे, आणि लिखित सोडवा. आता मी तोंडी सांगून चालेल का? मला असं फॉर्म्युला लिहावंच लागेल ना, म्हणून लिहिलेलं आहे. हे गणित तोंडी सुद्धा येतं. 1 तासासाठी 60, तर 2 तासासाठी 120, अर्ध्या तासासाठी 30. 120 अधिक 30 150 किलोमीटर. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर. एका मोटर गाडीचा ताशी वेग 60 किलोमीटर आहे, तर ती पाऊण तासात किती अंतर पार करेल? सेम गणित आहे. आता तुम्ही ना कॅल्क्युलेशन नकाच करू. तोंडी सोडवा बरं. एका मोटर गाडीचा ताशी वेग म्हणजे एका तासाचा. हा, तर मी नाही समजलं ना, हे गणित लक्षात ठेव. मी सांगते. तर बघा, अ कार हॅज अ स्पीड ऑफ 60 किलोमीटर प्रति आवर, सो हाऊ मच डिस्टन्स विल इट कव्हर इन 3/4 ऑफ 1 आवर. म्हणजे एका तासाच्या 3/4 म्हणजे पाऊण तासामध्ये 45 मिनिटांमध्ये ते किती अंतर पार करेल असं सांगितलेलं आहे.
थोडं थोडं ज्याला समजलं नव्हतं जेव्हा मी सांगेल तेव्हा लक्ष द्यायचंय. आता 2-3 वेगळ्या पद्धतीने याचा आन्सर तुम्ही फाइंड आउट करू शकता. बघा आता काय सांगितलेलं आहे, एका मोटर गाडीचा ताशी वेग म्हणजे 1 तासचा वेग काय आहे 6 किलोमीटर आहे. एका तासामध्ये गाडी किती जाऊ शकते 6 किलोमीटर जाऊ शकते. ओके, आता थोडस नीट आपण आपलं डोकं थोडस जागेवरती ठेवायचा विचार करायचा. तुम्हीच मला सांगणार एका तासामध्ये जर 60 किलोमीटर जात असेल तर ती पाऊण तासामध्ये किती किलोमीटर जाईल. आता 1 तास म्हणजे किती 60 मिनिटांमध्ये किती जाते 60 किलोमीटर जाते. ओके, तर आपल्याला काय विचारलंय पाऊण तासामध्ये 45 मिनिटांमध्ये किती जाईल. पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं, मग 45 मिनिटांमध्ये किती जाईल. एका तासामध्ये 1 किलोमीटर 60 किलोमीटर जाते म्हणजे एका मिनिटासाठी 1 किलोमीटर आहे. एका मिनिटासाठी 1 किलोमीटर, पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे, मग 45 मिनिटासाठी किती असणार आहे 45 मिनिटे. आपल्या प्रश्नाचं उत्तर 45 किलोमीटर. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हे का सहज जमलं कारण साधी पद्धत आहे. 1 तास म्हणजे किती मिनिटं असतात 60 मिनिटं. जर 60 मिनिटांमध्ये 60 किलोमीटर जाते तर पाऊण तासामध्ये पाऊण तास म्हणजे किती असतो 45 मिनिटं, मग 45 मिनिटांमध्ये किती जाणार 45 किलोमीटर जाणार. एका मिनिटामध्ये 1 किलोमीटर गाडी जाते, नॉर्मली जात नाही, गणितामध्ये गेलेली आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. किती विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं रे सांगा मला. मी पाहिलं नाही किती जणांचं उत्तर बरोबर आलं. खरं खरं सांगायचं स्वतःहून आलं स्वतःहून. आता इथं वेगळी पद्धत पण तुम्ही करू शकता ज्याला कॅल्क्युलेशनच करायचं आहे. आपण काय करणार 60 ते 304 विचारले हो की नाही. 4 एके 4 15 15 तरी 45 असं सुद्धा येऊ शकतं, पण एवढं कॉम्प्लेक्स जायचंच नाही ना. इथं साधं सांगितलं 1 मिनिट इज इक्वल टू 1 किलोमीटर, जेवढे मिनिटे तेवढे किलोमीटर, 10 मिनिटे 10 किलोमीटर, 5 मिनिटे 5 किलोमीटर. हे असं गणित होतं आत्ताचं. प्रश्न बघा, शुभमने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तो 130 मीटर 0.50 सेंटीमीटर अंतर धावला वर अडखळून पडला तर त्याचे किती अंतर धावायचे राहिले. ओके, शुभम participated in 200 meter running race. He stumbled after running a distance of 130 meter 0.50 centimeter. So how much distance is left for him to run? हा एक प्रश्न, खूप साधा प्रश्न आहे, वज्राकीचा प्रश्न आहे. ओके, शुभमने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. तो 130.50 सेंटीमीटर म्हणजे 130 मीटर अंतर तो धावला आणि तो पडला. तर त्याचं किती अंतर राहिलं होतं रे, किती डिस्टन्स राहिलं होतं रेस कंप्लीट करण्यासाठी. हा साधा प्रश्न आहे. उत्तर चुकलं उमर. येस, व्हेरी गुड. सेम टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. शाब्दिक उदाहरण सेम नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही. फॉर्म्युलांची गणित ऍक्च्युअली पुढे आहेत ते जे आपल्याला पाहिजे आहेत. शुभमने 200 मीटर, स्पर्धा किती होती 200 मीटरची. ओके, त्यांनी कंप्लीट किती केले, पूर्ण केलेले किती आहे, पूर्ण केलेले कंप्लीट
ओके, पूर्ण किती केले 130.5 मीटर. ओके, एवढं त्यांनी काय केले कंप्लीट केले. मग त्याचं कंप्लीट किंवा ती स्पर्धा पूर्ण करण्यासाठी किती अंतर कमी होतं हे विचारलंय. याचाच अर्थ काय करायला लागेल, जेवढं एकूण अंतर होतं त्यातून जेवढं कंप्लीट केलं ते मायनस करावं लागेल. देअरफोर 200.00. मॅडम 00 का दिलं, कारण खालचं उत्तर आहे पॉइंट मध्ये, मग ते चुकू नये म्हणून आपण तसं लिहितो. 130.50. ठीक आहे. शून्यातून शून्य गेले 0, 10तून 5 गेले 5, इथं आलं कर्ज. 9तून 0 गेला 9, 9तून 3 गेले 6, 1तून 1 गेला 0. मग मिळालं काय 69.50. 69.50 कुठे आहे, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे 69.50. ओके, 200 मधून 130 असंही वजा झालं तरी 70 उरतात, आणि वरचे 50 वजा जर केले 70 मधून 0.50 वजा केले तर ते 69.5 मिळतात. सो ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी थांबूयात, मी प्रश्न पाठवते, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, आणि नाही जमले तर आपण नेक्स्ट लेक्चरला सेम प्रश्न कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत गुड नाईट. ओके, चालेल. याच ठिकाणी लेक्चर आपण एंड करत आहोत. कोणाला डाऊट आहे का याच्याबद्दल विचारा, आपण सांगूयात. विचारा डाऊट विचारा, डाऊट काय असेल तर विचारा. चार्ट लक्षात कसा ठेवायचा, चार्ट लक्षात कसा ठेवायचा सांगते नेक्स्ट लेक्चरला. फक्त मी तो चार्टच देते, लक्षात कसा ठेवायचा. किलो, हेक्टर, डेका, जे काही युनिट असेल ते घ्यायचं. आणि फार नाही बाळांनो, एक साधा चार्ट तुम्ही फक्त 7 घरं लक्षात ठेवा. मी तुम्हाला फक्त मोकळ 7 घरांचा एक चार्ट पाठवते, तो एक लक्षात ठेवा, आणि जे प्रश्न विचारले ते त्याच्यामध्ये पुट करायचे. फार अवघड नाही, सांगेल मी तुम्हाला. ओके, या ठिकाणी थांबूया. गुड नाईट, शुभरात्री. आत्ताचा प्रश्न रिपीट करायचा आहे का, आत्ताचा प्रश्न रिपीट करायचा आहे का बघ. बघा बाळा, शुभमची जी रेस होती, साधे भाषेत समज, शुभमची जी रेस होती ती 200 मीटरची होती. धरून त्याला 200 मीटरची ती रेस आहे, आणि तो रेस मध्ये धावला 130.50 सेंटीमीटर. ओके, तो काय केला, धावला, आणि धावल्यानंतर तो पडला. मग पडल्यानंतर किती अंतर कमी होतं रेस पूर्ण करण्यासाठी हा प्रश्न होता. म्हणून आपण 200 मीटर मधून 130 वजा केलं. आता 200 ही पूर्ण संख्या होती, 130 ही 130 होती, म्हणून आपण काय केलं, दशांश पॉईंट खाली दशांश पॉईंट येण्यासाठी इथं 0 ऍडजस्ट केले. मग आता यांची वजाबाकी केली तर उत्तर आलं 69.50. हा एक प्रश्न होता. ठीक आहे, या ठिकाणी